नव्या सरकारची पहिली कॅबिनेटची बैठक आता थोड्याच वेळात होणार आहे। अधिवेशन, मंत्रिमंडळाचा विस्तार आणि लाडकी बहीणच्या योजनेसंदर्भामध्ये काही महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याचंही समजते। तिघे देखील एकाच गाडीतून आलेले आहेत। एकनाथ शिंदे हे पुढे बसलेले होते तर अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे मागे बसले होते। शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला त्यांनी वंदन केलेलं आहे। त्यामुळे आता नवनियुक्त सरकारच्या या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे, कॅबिनेटच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत। कपिल, आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीच्या या सोहळ्यानंतर थेट मंत्रालयात पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात पहिली बैठक पार पडणार आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच थोड्या वेळातच पहिली कॅबिनेट बैठक पार पडणार आहेत। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ही कॅबिनेट घेणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या कॅबिनेटमध्ये जो अधिवेशनाचं टाइम टेबल आहे ह्याच्यावर चर्चा केली जाणार आहे। त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तार, कारण की आज आपण पाहिलेले फक्त तिघांनीच शपथविधी घेतलेली आहे, शपथ घेतलेली आहे। बाकीचे जे मंत्रिमंडळ आहे याचा विस्तार होणं गरजेचं आहे, कारण की नागपूरचं अधिवेशन आहे, या अधिवेशनाला काही मंत्री असणं गरजेचं असतात आणि त्यामुळे एक मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा होईल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाचा निर्णय ते घेऊ शकतात। या निर्णयामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे पैसे वाढवण्याचा जो निर्णय त्यांनी घेतला होता, 1500 ते 2100 करायचे, हा निर्णय आज होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे ह्या तीन गोष्टीवरती आज कॅबिनेट असणार आहे। मंत्रिमंडळ विस्तार असेल, त्याच्यावर अधिवेशनाचा टाइम टेबल आणि लाडकी बहीण योजना या संदर्भातला निर्णय, अशा तीन गोष्टीवरती कॅबिनेट होईल। कॅबिनेट झाल्यानंतर एक पत्रकार परिषद होणार आहे। पत्रकार परिषदेमध्ये या कॅबिनेट संदर्भातली जी चर्चा आहे हे पत्रकारांशी मुख्यमंत्री करतील। निश्चितच कपिल, आपण पाहतोय त्यामुळे या आता पहिल्या कॅबिनेटकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अर्थातच महत्त्वाचा मुद्दा अधिवेशनासंदर्भात, अधिवेशनाचं काय वेळापत्रक असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात देखील काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्याचे अपडेट्स वारंवार तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी।